विकतचा नाश्ता विसरून जाल जर तुम्ही अशा प्रकारे बेसनाचा नाश्ता बनवला तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण चटपटीत असा बेसनाचा नाश्ता बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा मी बेसन घेतलेलं आहे. आपल्याला नाश्ता किती जणांसाठी बनवायचा आहे त्या हिशोबाने बेसन आपण इथे कमी जास्त करू शकतो. तर इथे बघा बेसन घेतल्यावर आपल्याला लगेचच त्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे. हळद आपल्याला कलर येण्यासाठी घालायची आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि याचं छान असं एक मिश्रण तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एकही असा गोळा राहिला नाही पाहिजे अशा प्रकारचं हे बेसनाचं मिश्रण तयार करायचं आहे. आता इथे छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. 1 ते 2 दिवस गेले की मुलांची फरमाईश असते की काहीतरी नवीन बनव. त्यांच्यासाठी आपण झटपट असा हा नाश्ता बनवू शकतो. तर इथे बघा बेसन पीठ तयार आहे. आता आपण इथे घेऊया अर्धा आलू. आलू हा खूप मोठा होता म्हणून मी अर्धाच आलू इथे घेत आहे. आलू आपल्याला छान असा फोडून घ्यायचा आहे जेणेकरून बेसन पिठामध्ये तो एकजीव केला जाईल. तर इथे बघा अशा प्रकारे फोडून आलू घ्यायचा आहे. आता आलू छान असा फोडून झालेला आहे. आता आपल्याला घ्यायचे आहे याच्यात काही टाकण्यासाठी मसाले. तर इथे बघा मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, कढीपत्ता कापून घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, तसेच जिरं, तिखट, मीठ, हळद व शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण मसाले घेऊ शकतो. तर इथे बघा छान असे आपण मसाले याच्यात ॲड करून घेऊया. तर आता हे सगळे मसाले याच्यात टाकल्यानंतर आता आपण याला मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकता अशाच चमच्याने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की प्रीती खंडार रेसिपीज या चॅनलवरती रेसिपीज तशाच किचन टिप्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. तर इथे बघा छान असं आपलं मिश्रण तयार आहे. आता आपल्या घरी किती व्यक्तींसाठी आपल्याला हा नाश्ता करायचा आहे त्या हिशोबाने इथे आपल्याला पोळ्या घ्यायच्या आहे. तर इथे बघा मी 2 पोळ्या घेतलेल्या आहे. तर एका पोळीवर जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं हे मिश्रण घालून घेऊया आणि पूर्ण जी पोळी आहे त्या पोळीला अशा प्रकारे हे मिश्रण लावून घेऊया. खूप चवीला चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे नाश्ता बनवला तर तुमची मुलं नक्कीच तुम्हाला नेहमीच हा नाश्ता बनवून मागेल. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पोळीला हे सारण लावून घेतलेलं आहे. आता आपण याची छान अशी फोल्ड करून घेऊया. ज्या प्रकारे आपण सांबार वडीला फोल्ड करतो त्याच प्रकारे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही तुमच्या घरी अशा प्रकारचा नाश्ता कधी बनवला का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत आहे ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघा एका पोळीला फोल्ड झालेली आहे. आता ज्या प्रकारे आपण एका पोळीला सारण लावून फोल्ड केलेली आहे तशीच आपण दुसऱ्या यालासुद्धा लावून घेऊया. तर इथे आता दुसऱ्या पोळीलासुद्धा छान असं सारण लावून झालेलं आहे आणि दुसरी पोळीसुद्धा इथे तयार आहे. बघू शकता या प्रकारे आपल्याला 2 पोळ्या इथे भेटलेल्या आहे, म्हणजेच आपण तयार केलेल्या आहे. आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण की आपण ज्या तयार केलेल्या पोळ्या आहे त्या आपल्याला छान अशा वाफून घ्यायच्या आहे. कारण पोळी शिजलेली आहे पण त्याच्यामधला मसाला जो आहे तो मात्र कच्चा आहे आणि आपल्याला तो मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला पाणी उकळी आल्यावर त्याच्यावर अशा प्रकारची चाळणी ठेवून त्याच्यावर ह्या पोळ्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे एक ताट झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेले आहे आणि इथे बघू शकता पोळी छान अशी वाफलेली आहे. त्याच्यामधला जो मसाला आहे तो सुद्धा छान असा तयार झालेला आहे. आता आपण छान अशा दोन्ही पण पोळ्या अशा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती अशी याच्यातून वाफ निघत आहे, म्हणजेच याच्यामधला जो मसाला आहे तो मसाला पूर्णतः शिजून तयार आहे. खूप चवीला चविष्ट असा नाश्ता बनतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इथे बघा दोन्ही पोळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला इथे घ्यायचा आहे एक चाकू आणि चाकूने आपल्याला याचे छोटे छोटे असे पीस करायचे आहे. तर खूप लवकर याला कापल्या जातात कारण की खूप हे नरम आलेलं असतं, म्हणून अशा प्रकारे चाकूने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. कधीही खमंग असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर आपण झटपट असा हा नाश्ता कधीही बनवू शकतो. नक्की ट्राय करा. तर इथे बघू शकता छान असे आपले पोळीचे काप आपले तयार आहे. तर इथे बघू शकता पूर्णतः पोळीचे मी काप करून घेतलेले आहे आणि एकीकडे आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे कारण की आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर इकडे
तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. आणि आता आपण जे आपल्याकडे जो नाश्ता बनवलेला आहे तो नाश्ता आपण इथे तळून घेऊया. पोळी वाफवून घेतल्यानंतर जे आपण काप केलेले आहे ते काप आपण तसेही खाऊ शकतो, कारण तेही खूप चवीला चविष्ट बनते. पण जर आपल्याला खमंग हवे असेल तर या प्रकारे आपण तळून घेतले तर ते खूप असे कुरकुरीत बनतात. तर इथे बघू शकता अर्धे पीस मी टाकून घेणार आहे. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे अरतून परतून तळून घ्यायचे आहे. मी आपल्या चॅनलवरती अर्ध लिंबू वापरून साईपासून लोणी कसं काढायचं हा व्हिडिओ टाकलेला आहे. खूप छान असा त्या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटत आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. ज्यांनाही लोणी काढणे खूप असं किचकट वाटतं किंवा लोणी काढणे त्यांना खूप अवघड जातं, त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे. किंवा जी ती टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये लिंबाची दाखवलेली आहे ते सुद्धा खूप अशी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा. आणि त्याची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. आणि हो, तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ कसा वाटला किंवा तोही व्हिडिओ किती तुम्हाला महत्त्वाचा ठरला आहे ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला जो नाश्ता आहे किंवा आपण जे बेसनाचा नाश्ता बनवलेला आहे तो नाश्ता असा फ्राय झालेला आहे. आणखी थोडा आपण याला छान असा कुरकुरीत होऊ देऊ आणि नंतर याला काढून घेऊ. जर तुम्हाला तेलकट खायला आवडत नसेल तर तुम्ही तसाही नाश्ता हा खाऊ शकता. खूप चवीला चविष्ट बनते. नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान या नाश्त्याला कलर आलेला आहे. म्हणजेच हा नाश्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ आणि छान असा सर्व करू बेसनाचा नाश्ता. तर बघू शकता आता चवीला चविष्ट असा हा नाश्ता तयार आहे. आपल्या घरी जर गडबडीत कोणी आलं आणि जर आपल्या मुलांना काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटलं तर नक्की तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. आता मी थोडा तो खाऊनसुद्धा पाहणार आहे. खूप असा चवीला चविष्ट असा हा नाश्ता झालेला आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण की या चॅनलवरती रेसिपीज तशाच किचन टिप्ससुद्धा मी नेहमी घेऊन येत असते. धन्यवाद.